तर कोल्हापूरमधून पुढची बातमी आहे। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादामध्ये विद्यार्थिनीच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये घडलाय। भोगावती महाविद्यालय कुरुकली इथून गावी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत विद्यार्थिनी उभ्या होत्या, तर विद्यार्थिनीच्या घोळक्यात अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार घातली। अपघातामध्ये राधानगरी तालुक्यातील प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत। अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता गाडी भोगावतीच्या दिशेने सुसाट पळवली। दरम्यान उपस्थित असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारचा पाठलाग करून त्यांना पकडलं। या प्रकरणी चालकासह त्यांच्या साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आलंय। गेला तर हा सगळा परिसर आहे आणि या सगळ्या परिसरामध्येच आहे तो अपघात झालेला आहे। मी पुन्हा एकदा दाखवतोय की हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरूनच ह्या मुली आहेत ते खाली आल्या होत्या आणि इथं चौकामध्ये थांबल्या होत्या। त्यापैकी काही जखमी विद्यार्थिनीपैकी एक विद्यार्थिनी सुद्धा आपल्यासोबत आहे आणि त्या विद्यार्थिनीची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दीदी, काय सांगशील, इथं काय नेमकं काल घडलं आणि काय आता ह्या घटनेनंतर वाटते तुला? आम्ही काल पहिला दिवस होता, त्याच्यामुळे मला काय एवढी कोणाची ओळख नाही। आम्ही 1 वाजता सुटल्यानंतर इथं आलो, स्टँडवरती उभारलो, ते पण आम्ही पूर्ण कॉर्नरला नव्हतो, इकडं साईडला उभारलेलो। आमच्या लक्षात पण नाही आलं, वरनं ती गाडी इतक्यात आली आणि त्या गाडीने एकदम असं उडवलं सगळ्यांना आणि मी तिथं मध्ये रस्त्यात पडलो। माझी ही उजवी साईड आपटली डोक्याला, त्याच्यामुळं मला काय कळालंच नाही। त्या मुलगीची पूर्ण कपडे फाटली आणि ती पूर्ण इथंपर्यंत आली। त्या 2 मुली त्या गाडीबरोबरच पुढे आल्या आणि मी तिथं मध्ये पडलो। त्याच्यानंतर माझं हे आधी डोकं आपटलं, त्याच्यामुळं माझी BP पूर्ण लो झाला आणि नंतर मला काय आठवत नाही, मला दवाखान्यात नेलेलं तोपर्यंत पप्पानी। मग नंतर माझा BP नॉर्मल आल्यानंतर मला समजलं की असं झालेलं ते। पण ती जी पोर आहे ती गाडीतनं फिरत होती, साधारण तिने किती फेऱ्या मारल्या होत्या इथं काय लक्षात आहे तुझ्या? नाही, आमचं काय एवढं लक्ष नव्हतं। आम्ही मैत्रिणी बोलत आलो खाली आणि असं काय लक्षात पण आलं नाही आमच्या की ती मगापासून फिरत होती किंवा असं काहीच नाही। गाडी अगदी स्पीडमध्ये होती? होय, स्पीडमध्ये होती आणि कळालं पण नाही कुणाला, एवढ्या स्पीडमध्ये ती गाडी वरनं आली खाली, ते झालंच ते व्हायचं। साधारण त्यावेळी किती मुली इथं होत्या? तरी 20-30 असतील आणि थोड्या मुली गेलेल्या बसने आणि आमची बस आली नव्हती अजून म्हणून आम्ही थांबलेलो। आता काय वाटतं, या मुलांच्यावरती कारवाई करायला पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे? माझ्या मते तरी वाटतंय केली पाहिजे। तिच्या आई वडिलांनी कसं करायचं, त्या जागी जर मी असते तर तिची पूर्ण कपडे फाटलेली, तिने एकदा जे डोळे उघडले त्यावर त्या मुलीने डोळेच उघडले नाहीत। तिच्या आई वडिलांनी किती हे करायचं, म्हणजे यायचं का नाही कॉलेजला, मला पण काय समजलं नाही। आज पहिलाच दिवस होता कालच आलेलो आणि ती पण मुलगी आताची हे झाली का नाही, तिला 4 दिवस झालं गेले बरं नव्हतं, तिचे वडील घरातच होते, 4 दिवस झाले त्या मुलीला बरं नव्हतं आणि काल ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणली की मी आज जातो म्हणून आणि ती घरातनं निघून कॉलेजवरती आली आणि तिचे वडील गेले कामावरती आणि त्याच दिवशी इथं ते घडलं आणि नेमकी तीच त्यात सापडली। मग तिच्या वडिलांना कसं वाटलं असणार? भीती वाटते आता या सगळ्या गोष्टीनंतर कॉलेजला यायला? वाटणारच की, कोणाला पण। आज आमच्यासोबत घडलं, उद्या दुसरं कोणासोबत तरी घडू शकेल। काय आता पोलिसांना काय सांगणार तुझं? आता तू आता तुझ्याच भाषेत सांग, कारण तुझ्या भाषेनंतरच पोलीस आता ऐकतील। त्यांना मी सांगेल, त्यांना ते योग्य वाटत असेल तर त्यांनी ते करावं। मला वाटतं इथं मुली सुरक्षित नाही आहेत आणि कसं मुलं एक शिकणारी असतात, शिकणारी कमी आणि हुल्लडबाजी करणारी जास्त असतात आणि त्यांना कशी गाडी चालवायची हे पण काही समजत नाही। त्यामुळं पोलिसांनी काय ते योग्य निर्णय घेतला पाहिजे, एवढंच मला वाटतंय, बाकी काय। नक्कीच आता ही मुलगी आहे, तिला लागलेलं आहे आणि लागल्यानंतर आता तिला दवाखान्यातून पुढील उपचारासाठी आहे ते पालक घेऊन जात आहेत आणि तिचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे।
डोक्याला लागलं आहे. काल तिचा BP आहे तो वाढला होता आणि त्यानंतर तिला पुढचं आठवत नाही. मात्र एकूणच या दुर्घटनेनंतर आहे ते तिला आता अश्रू येताना आपल्याला पाहायला मिळतात. तिचा अश्रूचा बांध फुटलेला आहे. त्यानंतर तरी प्रशासन जागं होणार काय आणि मुलींना न्याय देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण ती जे म्हणते ते अगदी सत्य आहे. कारण इथं मुली असुरक्षित आहेत, त्यांनी मुलं शिकायला नाही तर हुल्लडबाजी करायला येतात. त्यामुळे या ठिकाणी आता पोलिसांचा वचक राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर नगर येथे अल्पवयीन मुलाने स्टंटबाजी करत मुलींच्या घोळक्यामध्ये गाडी घातल्यानंतर एका मुलीचा मृत्यू झालाय. या घटनेवर देखील पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून स्टंटबाजांविरोधात राज्य सरकार कडक भूमिका घेणार, याविषयी पालकांनी देखील भूमिका घेणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्यात. या विषयावर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे परभणीचे न्यूज 18 लोकमत प्रतिनिधी विशाल माने यांनी. करणाऱ्या युवकांविषयी एक वेगळा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. दीदी, राज्यामध्ये अल्पवयीन मुलांच्या स्टंटबाजीचं प्रमाण वाढले. व्हिडिओ बनवताना किंवा चारचाकी वाहन चालवताना. कालचा जो करवीर नगरीमध्ये जो प्रकार झाला त्याविषयी राज्य सरकार काय करणार आहे नेमका? हे बघा, कालचा प्रकार खरंच म्हणजे दुःखद घटना आहे ती. परंतु बघा, सरकार, कायदे सगळं काही आहे. शेवटी आई वडिलांनी सुद्धा, तो 17.5 वर्षाचा मुलगा होता, 4 व्हीलर त्याला अलाउडच नाही, त्याला दिलंच नाही पाहिजे. तर ह्या सगळ्याच मग आपण बघतो अनेक वेळा रील काढण्याच्या नादामध्ये अनेकांचे जीव सुद्धा जात आहे. स्टंटबाजीमध्ये, शायनिंग करण्यामध्ये आजकालचा तरुण काही अशा गोष्टी करतोय की ज्या त्यांनी केल्या नाही पाहिजे. पण शेवटी घरामध्ये सुद्धा आई वडिलांनी मुलांकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. कायदा तर आपल्याकडे आहेच, पण तो अधिक सक्तीने त्या कायद्याच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्यमंत्री महोदयाच्या वारंवार सूचना असतात आणि तशा पद्धतीने आपलं पोलीस प्रशासन सुद्धा काम करत आहे. पण समाजाने सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या काही एक समाज हित म्हणून बघितल्या पाहिजेत, घेतल्या पाहिजेत. आता बघा, साधं हेल्मेट वापरायची सक्ती केली तर आमच्याकडे लोक येतात, माझ्या दंड लावला हेल्मेट घातला नाही म्हणून. ह्याला आम्ही काय करणार आहे? हेल्मेट स्वतःच्या व्यक्तीच्या त्या आरोग्याच्या सुरक्षेसाठीच असतो ना, की ऍक्सिडेंट झाला, हेड इंजुरी होऊ नये म्हणून. पण ते सुद्धा तुम्ही सक्ती करू नका असे म्हणून आमच्याकडे लोक येत असतात. कायदे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु स्टंटबाज काही थांबत नाहीयेत. पोलिसांचा धाक नाही असं वाटतंय. कारण नागरिकांच्या तशा प्रतिक्रिया येतात की कायदा असूनही हे प्रकार वाढत चाललेत. बघा, पोलिसांचा धाक आहे. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये केवळ पोलिसांच्यामुळे आहेत. आणि काही आणखीन सक्ती जास्त केली की तुम्ही लोक सुद्धा टीव्हीवर चालवतात, बघा ही सक्ती ती सक्ती. आज मला सांगा, परभणीमध्ये आपण म्हणतो हेल्मेट कुणीतरी दिसतं का वापरताना? ती सक्ती केली तर परत काय म्हणणार? जास्तीची सक्ती होत चालली आहे असं. त्यामुळे घरातून सुद्धा आणि स्टंटबाजी करण्याने पण कुणाच्या जीवावर येईल अशा पद्धतीची स्टंटबाजी करू नये. मंत्री म्हणून तुम्ही यावर काही निर्देश देणार आहात का, किंवा राज्य सरकार तशी काही भूमिका घेणार आहे का विशेष काही? बघा, मुख्यमंत्र्यांनी ह्या स्टंटबाजीच्या विरोधात सुद्धा कडक सूचना दिलेल्या आहेत पोलीस विभागाला आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्यांवरती कारवाई होईल. आपल्या पण जिल्ह्यामध्ये मला वाटतं सायलेन्सर काढून बुलेट चालवणाऱ्यांवरती आपल्या SP-नी चांगली कारवाई केलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैव असून यावर सरकार योग्य ती पावलं उचलत आहेत आणि पोलीस प्रशासन देखील आपलं काम करत असल्याचं मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.